मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत सोलापूर शहरातील साखरपेठ येथील हाशिमपीर मस्जिद येथील ट्रस्टी यांनी हिंदू बांधवांना वक्फ बोर्डाच्या नावाखाली जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लाड यांनी विधान परिषदेत उठवल्याने शहरातील मुस्लिम बांधव आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे। AIMIM चे सामाजिक कार्यकर्ता बशीर शेख यांनी लोकप्रधानांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। काल नागपूर अधिवेशनात माननीय आमदार प्रसाद लाड यांनी सोलापूर येथील ज्वलंत प्रश्न हाशिमपीर मस्जिद ट्रस्ट साखरपेठ येथील लोकांविषयी एक प्रश्न उपस्थित केला, जे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे आणि त्यांना माहिती देणारे हे भाजपचे कार्यकर्ते हे त्यांना खरीखुरी माहिती दिलेली नाही आहे। माननीय प्रसाद लाड हे चांगले व्यक्ती व सुशिक्षित आहेत, तरी त्यांनी गरजेचं होतं की हिंदू मुस्लिम हा वाद उचलण्यापेक्षा सुशिक्षित बेरोजगारासंबंधित विषय उचलला असता तर चांगलं झालं असता। वक्फ हे त्यांना अजून सुद्धा माहीत नाही की हा वक्फ म्हणजे काय। वक्फ म्हणजे हा दान आहे, जी दान केलेली प्रॉपर्टी आहे। आणि हाशिमपीर मस्जिद ट्रस्टमध्ये मुस्लिम आणि हिंदू हे कित्येक वर्षापासून भाडे देऊन राहत आहेत। त्याचा भाडा 5 रुपये, 10 रुपये, 50 आणि 100 ह्याच्यावरची नाही आहे। आणि स्थलांतरित लोकांच्या ह्यांचं जे म्हणणं आहे, हा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे स्थलांतर झालेत, ही गोष्ट खरी आहे, पण ते का झाले? कारण असं आहे की आडम मास्तर नवीन विडी घरकुल जेव्हा हे तिसरा प्रश्न प्रसाद लाड यांनी बांधकाम परवाना देत नाही असे त्यांनी विधान परिषद म्हणले आहे। परंतु बांधकाम परवाना देणं हे ट्रस्टीच्या हातात नाही किंवा महानगरपालिकेच्या हातात नाही आहे। बांधकाम परवाना हा रीतसर दिला जातो आणि या संपूर्ण एरियाचं बांधकाम मिळू शकतो। त्याला आहे ना कायदा आहे, त्याच्यामध्ये मंत्रालय किंवा वक्फ बोर्डाने संमती दिल्याशिवाय बांधकाम करता येत नाही। आणि जे लोकांचे बांधकाम तिकडे झालेले आहेत ते दुरुस्तीप्रमाणे सगळ्यात अगोदर हिंदू लोकांचे झालेले आहेत आणि काही मोजके मुस्लिमांना त्यांनी दुरुस्ती करून घेतलेली आहे। हा विषय एवढाच आहे, लोकांना ह्याच्या सत्य कल्पना नाही आहे आणि काही कार्यकर्ते BJPचे कार्यकर्त्याकडनं लोकांची दिशाभूल केली जात आहे। ना एक सुविधा झाली, ते स्वतःच्या घरामध्ये जाऊ इच्छित होते, तसे लोक बरेचसे हिंदू कमी आणि मुस्लिम जास्त आहेत त्याच्यामध्ये, हे लोकांचं स्थलांतर झालंय। ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही हिंदू बांधवांना तिथं त्रास देण्यात आलेला नाही। आणि जे वाद आहे ते ट्रस्टी आणि एका भाडेकरूचे आहे, ते मुस्लिमांचे पण आहेत आणि हिंदूचे पण आहेत। परंतु त्यांचा उद्देश हा वक्फ जिहाद नावाने महाराष्ट्र पेटवण्याचा आहे। आणि मी आपल्या चॅनल माध्यमातून एवढंच सर्व सोलापूरकरांना आणि सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की अशा बातम्यांना, अशा थापांना बळी पडू नये आणि सोलापुराचं वातावरण हा सुख शांतीचा आहे हे बिघडू देऊ नये। आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्या बातमीचा जे तपास करण्यासाठी मान्य लाड यांनी आणि गिरीश महाजन यांनी आपल्या विधान परिषदेमध्ये मत मांडलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांची चौकशीमध्ये निष्पन्न होईलच आणि सत्य लोकांसमोर येईलच। धन्यवाद।